हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे, मैत्रिणीचे, ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे आषाढी एकादशीचा. तर मला उशीर झाला ताईंनो व्हिडिओ अपलोड करायला, त्यासाठी मनापासून सॉरी. तर फराळाचं बनवलं होतं. यांचा उपवास होता, तर फराळाचं काय काय बनवलं होतं. सकाळी तर दुपारी खिचडी बनवली होती साबुदाण्याची, आणि संध्याकाळी मस्त असा बेत केला होता. तर साबुदाणा वडे आणि डोसा, उपासाचा डोसा आणि खोबऱ्याची चटणी आणि मस्त असं दही बनवलं होतं. सकाळी बनवायला टाकलं होतं, संध्याकाळपर्यंत छान असं सेट झालं होतं दही. आणि हे डोसे मी पहिल्यांदाच ट्राय केले, पण मला घाबरतच बनवले, पण खूप छान असे डोसे झाले होते. म्हणूनच दोन असे रेसिपी बनवल्या, साबुदाणा वडे आणि डोसे पण. कारण मला असं वाटलं जर डोसे व्यवस्थित नाही झाले तर उगाच म्हणजे त्यांचा उपवास आहे, त्यांना उगाच उपाशी नको राहायला. म्हणून मी, आणि उशिरा मग गडबडीत काय करणार ना, म्हणून मी काय केलं, साबुदाणा जास्तच भिजत घातले आणि खिचडीही केली. तर इथं बघू शकता डोशाचं मी बेटर करत आहे. तर इथं पहिले शेंगदाणे वाटून घेतलेले आहे. त्याच भांड्यामध्ये मी चटणी खोबऱ्याची केली, वाटून घेतली मिरची आणि खोबरं. तर इथं बघा डोशाचं बेटर केलं होतं. इथं वड्यांचं काढलेलं आहे. तर वड्याचं मिक्स करते. तर तुम्हाला डोशाचं बेटर सांगते. वऱ्याचे तांदूळ वरईचे तांदूळ म्हणतात ते 1 वाटी टाकले, 1 वाटी दही टाकलं होतं, आणि शिजवलेले 2 बटाटे टाकले होते, आणि साबुदाणा भिजवलेला आहे. छान असं मीठ घालून आणि 4-5 मिरच्या घालून छान असं वाटून घेतलं, बारीक पेस्ट करून घेतली आपलं डोशाचं असतं तसं. 5-10 मिनटं ठेवलं. वड्याचे तांदूळ वगैरे छान असे फुलून निघतील तोपर्यंत मी साबुदाणा वड्याचं बनवून घेतलं होतं. 5-10 मिनटांनी एकीकडे वडे तळायला घेतले होते आणि एकीकडे मी डोसे करायला घेतलेले. पण एकदम मस्त पहिल्यांदा रेसिपी केली, पण खूप छान. वड्यापेक्षा ना ते डोसेच खूप छान सुंदर लागत होते, एकदम हलके फुलके. वड्याने काय होतं, म्हणजे 1-2 जरी आपण खाल्ले ना, 2-3, तर असं ना पोट असं गच्च वाटतं. पण डोसे ना एकदम हलके फुलके आणि अजिबात म्हणजे हे वाटत नव्हतं हेवी वगैरे. कारण की बघायला जेवढे हे हलके आहेत तेवढे ते खायलाही हलके वाटत होते वड्यापेक्षा. कारण वडे कसे आपण तेलामध्ये तळतो, त्याच्यामुळं ना ते खूपच हेवी होऊन जातात. आणि हे डोसे ना खूप छान झाले होते. सर्वांना डोसे खूप आवडले. वडे तर सर्वांचे फेवरेट असतातच ना, आहेतच. पण डोसेही खूप छान झाले होते. मला वाटलं नव्हतं पहिल्यांदा केलं ते एवढे छान होते, पण खरंच खूप छान झाले होते. थोडंसं चिपकत होतं, कारण की तवा दोन्हीकडे लक्ष द्यायचं होतं. चिपकत म्हणजे थोडंसं घाई होत होती, आणि दोन्हीकडे लक्ष द्यायचं होतं, इकडं पण तिकडं पण. आणि तो डोशाचा तवा कसा थंड करावा लागतो, मग थोडंसं इकडं लक्ष दिलं का तिकडं वडे जळायची भीती, आणि इकडं म्हणजे तिकडे लक्ष दिलं का इकडे तवा जास्त गरम होत होता. जेव्हा डोसा काढतो त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर जे तव्याचं असतं ते कमी ठेवायचं असतं, म्हणजे नॉर्मल टेम्परेचर ठेवायचा असतो तवा. त्याच्यामुळेच थंड पाणी वगैरे मारत असतो आपण तव्यावर. पण ते थोडंसं घाईमध्ये ना, त्याच्यामुळं थोडंसं हे होत होतं. पण एकदम मस्त असे डोसे आणि वडे पण झाले होते, आणि दही खूप छान लागलं होतं. गोड मस्त दही असं झालं होतं, आणि चटणी खूप छान झाली होती. आणि उशिराच व्हिडिओ एडिटिंग करत आहे. काढला त्या दिवशी, पण काल पण जमलं नाही, तर आज येऊन जाईन व्हिडिओ हा तुम्हाला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही मला कमेंट करून सांगा. फराळ स्पेशल. तर तुम्ही पण नक्की करून बघा उपासाचे हे डोसे. नक्कीच तुम्हाला आवडतील. तुमच्याकडं ह्याला काय बोलतात, उपासाचे डोसे का धिरडे, काय, मला ते कमेंट करून नक्की सांगा. तर मी तर पहिल्यांदाच बनवले. मी पण रेसिपी अशीच यूट्यूबला बघूनच बनवले. मी काय माझ्या मनाने बनवले नाही, खरं ते सांगायला काही हरकत नाही. मी माझ्या मनाने बनवले असते अशा आयडिया करून तर ठीक होता. पण नाही, मी पण रेसिपी बघूनच यूट्यूबला कोणाकोणाची, तेव्हा मी म्हणले चला आपण पण बनवून बघूया कसे होतात कसे नाही. पण खरंच खूप छान झाले होते आणि खूप मस्त लागत होते, आणि गरम आहे ना ते चिपकले होते एकदम. पण ना म्हणजे चिपकले होते घडी त्याची, पण जेव्हा थंड झाले होते ते चिपकले नव्हते, एकदम छान झाले होते, मस्त लागत होते. मला खूप आवडले, मला मुलांना त्यांना खूप आवडले. नक्की तुम्ही करून बघा.
उपासाला नाही तर असे करून बघा. आणि असे साधेही आपल्याला करता येतात, रवा वगैरे घालून. रवा बटाटा, मी वराचे तांदूळ घातले उपास असल्यामुळं, तर तुम्ही रवा घालून करू शकता, रवा साबुदाणा किंवा पोहे घालूनही करू शकता. साबुदाण्याऐवजी पोहे आणि रवा आणि दही आणि बटाटा हे घालूनही करू शकता. दह्यामुळे खूप छान अशी चव येते डोश्यांना. जे आपण पीठ इडलीचं किंवा डोश्यांचं पीठ ठेवतो परमेंट करायला, तर दही घातले होते, ठेवायची गरज लागत नाही आपल्याला, ती चव येते मस्त अशी. आणि थोडासा मोठाच झालेला आहे आजचा व्हिडिओ. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मस्त असे लाल वडे केले होते, अगदी थोडेच केले पण ना मस्त असे झाले होते, जास्तही नव्हते केले. आणि हे बघू शकता मस्त असे डोसे लाल लाल झाले होते. कुरकुरीत तर नाही झाले पण एकदम मस्त असे ना, कारण मी थोडे जाडसरच केले होते. तर हे बघू शकता फराळाची ताट काढलेली आहे आणि तुम्हाला दाखवत